हे कलियुगाचा कालावधी आहे 4,32,000 वर्ष. सोपं नाही एवढं लाखामध्ये. आपले तर आयुष्याचे फक्त 50 वर्ष गेलेले आहेत, 60 वर्ष गेलेले आहेत. मग कलियुगाच्या अगोदर कोणतं युग होतं? बोला पटकन बोला. द्वापार युग. द्वापार युगाचा कालावधी किती? त्याच्या डबल, 8,64,000 वर्ष. कळलं का? कलियुगाच्या डबल. त्या द्वापार युगाच्या आधी एक युग होतं, त्यामध्ये रामचंद्र आले होते, भगवान रामचंद्र. त्रेतायुग. त्या त्रेतायुगाचा कालावधी किती होता? द्वापार युगामध्ये पुन्हा 4,32,000 वर्ष मिसळायचे, डबल नाही, 4,32,000 मिसळायचे. किती होते बघा? 8 लाख झालं का आधी? 8,64,000 अधिक 4,32,000 किती झालं? 12,96,000. 12,96,000 हा कालावधी त्रेतायुगाचा आहे. म्हणजे प्रभू रामचंद्राने 11,000 वर्ष राज्य केलं असं ऐकले तुम्ही? ऐकलं की नाही? तुम्ही म्हणणार माणसाचं आयुष्य 100 वर्ष, 11,000 वर्ष राज्य कसं काय केलं? तेव्हा आयुष्यमान पण 10,000 वर्षाचं होतं. आलं लक्षात? तर त्रेतायुगानंतर पहिलं, त्याच्या अगोदर कोणतं? सत्ययुग. हे 4 युग आहेत, लक्षात ठेवा. सत्ययुगाचा कालावधी किती आहे? त्यामध्ये पुन्हा 4,32,000 मिसळा, 17,28,000. तोंडी गुन्हागार करतात काळे प्रभू. शिकलेले लोक मोबाईल काढतात. तर 17,28,000 वर्ष हे सत्ययुगाचा लाईफ स्पॅन आहे. आता ह्या चारीची बेरीज करा. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. किती वर्ष झाले? चारीची जर बेरीज केली तर 43,20,000 वर्ष येते. किती येते? 43,20,000 वर्षाचं हे चतुर्युग झालं. एक चतुर्युग. कलियुग, द्वापारयुग, त्रेतायुग, सत्ययुग. ह्या 4 युगाचा मिळून कालावधी 43,20,000 वर्षाचा आहे मंडळी. म्हणजे एवढं मोठं आहे चतुर्युग. आणि हे चतुर्युगाचा बंडल 71 वेळा फिरवायचा. किती वेळा? म्हणजे 43,20,000 वर्ष गुणिले 71 केलं तर किती येतं? बोला. जवळजवळ 30,67,00,000 येतं. किती येतं? 30,67,00,000 वर्ष झाल्यानंतर एक मन्वंतर म्हणतात त्याला. काय म्हणतात? एक मन्वंतर. असे 14 मन्वंतर घ्यायची. म्हणजे 30 करोडला 14ने गुणायचं. म्हणजे किती होते? साधारणपणे 4 कोटी काहीतरी होते. 30 करोडला 14ने गुणायचं म्हणजे किती होते? 4 अब्ज आणि काहीतरी होते. म्हणजे जवळपास 4 अब्ज 30 कोटी वर्ष जेव्हा होतील आपली, तेव्हा ब्रह्माजीचा एक दिवस पूर्ण होतो. ब्रह्माजीचं आयुष्य किती मी तुम्हाला सांगतोय. ब्रह्माजीचं आयुष्य किती? दिवस फक्त म्हटलं, आयुष्य नाही. 12 तासाचा दिवस ब्रह्माजीचा. किती? 12 तासाचा दिवस कितीचा आहे? साधारणपणे 4 अब्ज 30 कोटी वर्षांचा. आता किती शून्य असतात अब्जावरती ते लय विचार करू नका. 4 अब्ज साधारणपणे धरून चालला, 4-4.5 अब्ज वर्षाचा ब्रह्माजीचा फक्त दिवस आहे. आणि पुन्हा तेवढीच रात्र पण आहे 12 तासाची. म्हणजे 24 तास ब्रह्माजीचे म्हणजे 9 अब्ज झाले. 9 अब्ज वर्ष आपली म्हणजे ब्रह्माजीचा एक दिवस आणि एक रात्र झाली. असं ब्रह्माजी 100 वर्ष जगतात. म्हणजे 9 अब्ज गुणिले 365 दिवस. 365 नाही, 100 वर्ष. ते अब्जच्या पुढची संख्या येते, गुणिले 2 शून्य अजून वाढले. बाजार जमताय गुणाकार नको, डोकं लावायला नको. तर ब्रह्माजीचं आयुष्य किती झालं सांगा? अब्जो खरगो मध्ये गेलं आयुष्य. एवढं ब्रह्माजीचं आयुष्य आहे. आणि सध्या जर विचारलं तुम्ही मला, तर ब्रह्माजीला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता 51 वाढदिवस आहे ब्रह्माजीचा. तर 50 वर्ष पूर्ण झालेली आहे ब्रह्माजीला. अजून 50 वर्ष बाकी आहेत. तर काय होतं, ब्रह्माजीचे दिवस संपला, आज संपला दिवस, संध्याकाळ सुरू झाले. तर
तसं ब्रह्माजीची संध्याकाळ सुरू झाली की प्रलय होतो. प्रलय होतो म्हणजे साधारणपणे 9 अब्ज वर्षांनी 4.5 अब्ज वर्षांनी प्रलय होतो. आणि प्रलय झाला त्याला आंशिक प्रलय म्हणायचं. आपण सगळेजण थोड्या वेळासाठी नष्ट होतो, पुन्हा प्रकट होतो. ब्रह्माजीचा प्रलय सांगतो, सगळं नष्ट होत नाही. पण नंतर कालांतराने ब्रह्माजी मरतात. नीट लक्ष द्या, मला काय सांगायचं होतं, किती वर्षांनी? 9 अब्ज, त्यांचं फक्त 1 दिवसाचा कालावधी आहे. तर असे 100 वर्ष जगतात. 9 अब्ज गुणिले 100 हे झाल्यानंतर ब्रह्माजी राम नाम सत्य हे, ज्यांनी या ब्रह्मांडाचं निर्माण केलं, सूत्रसंचालन केलं, ते मेले ब्रह्माजी. कारण ते जीव आहे, जीव आपल्यासारखा जीव आहे ब्रह्माजी. फक्त विशेष पावर दिली भगवंताने त्यांना. ब्रह्माजी मरू शकतायत, इंद्र मरू शकतोय, सगळे मरू शकतायत. या ब्रह्मांडामध्ये जेवढं काय स्वर्ग आहे ते स्वर्गही नष्ट होतो प्रलयामध्ये. सगळे मरणार आहेत हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि काय अभिमान घेऊन बसलाय की मी एवढे दिवस जगणार आहे म्हणून. आपलं आयुष्य किती आहे? ब्रह्माजीच्या तुलनेनं आपलं आयुष्य काय आहे मोजायचंच नाही. आपलं 60-70 वर्षाचं आयुष्य आता ऍव्हरेज. मग ब्रह्माजीच्या तुलनेनं आपलं आयुष्य 60-70 वर्ष जगणार आपण, काहीच नाही. किती गुमान आहे, किती अभिमान, किती गर्व झालाय. मी अमक्याचा अमका, मी पाटलाचा, मी चव्हाणाचा, आणि मी याचा, मी कलेक्टर, आणि मी पंतप्रधान. किती अभिमान झालाय आपल्याला. माझी एवढी शेती आहे, माझ्या एवढ्या जरशा आहेत, आणि माझं एवढं पगार आहे मला, काय काय अभिमान झालाय आपल्याला. बरोबर आहे की नाही? हे ब्रह्माजी जे ब्रह्मांड चालवतोय तो बी एक दिवशी मरणार आहे. आणि म्हणून शास्त्र बोलतंय की तुम्ही मग कर्तव्य काय आहे, ब्रह्माजीचं कर्तव्य काय? मला मग आमची चर्चा होती, ब्रह्माजी काय करतात ना? जप करतात का ब्रह्माजी? ब्रह्माजी जप करतात का? हो. चतुर्मुखी ब्रह्मा बोले कृष्ण कृष्ण हरे हरे, पंचमुखी महादेव राम राम हरे हरे. कृष्ण नावाचा या हरे कृष्ण महामंत्राचा जप करतात ब्रह्माजी. हरे कृष्ण 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 हरे हरे राम